नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आज टॉक टाइममध्ये आपण संधिवात या विषयावरती बोलणार आहोत आणि संधिवात या रोगाविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मनोहर जोशी संधिवात तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. JCR जोशीज क्लिनिकचे ते संस्थापक आहे जे बेलापूरमध्ये आहेत. सो डॉक्टरांचं आपण स्वागत करूयात आपल्या या कार्यक्रमात. डॉक्टर, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅम. डॉक्टर, खरं तर संधिवात हा रोग असा आहे की खूपच कॉमन झाला आहे आजकाल. बऱ्याच जणांना संधिवाताचा खूप त्रास होत असतो. तर सुरुवातीला संधिवात म्हणजे नेमकं काय ते जरा सविस्तर सांगाल आमच्या प्रेक्षकांना. मॅम, संधिवात म्हणजे बेसिकली आतापर्यंत लोक आम्हाला जे ओळखतात की संधिवात तज्ज्ञ म्हणजे जे वयामानाने सांध्यांना दुखणे येतं ते संधिवात. पण ऍक्च्युली दॅट इज ऑस्टिओआर्थरायटिस. ते संधिवात नाहीये. संधिवात म्हणजे काय की स्वतःचीच रोग प्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीराला खायला लागते, त्यातनं उत्पन्न होणारे आजार आहेत त्यांना संधिवात म्हटलं जातं किंवा ऑटोइम्युन डिसीज म्हटलं जातं. पण म्हणजे फक्त असं म्हटलं जातं की वयामानाने होतो, पण हा वयामानाने नाही. इट इज बेसिकली जे होतं ते चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपमध्ये स्त्रियांमध्ये खूप कॉमनली ऍज कम्पेअर्ड टू मेल. म्हणजे पुरुषांमध्ये त्याची लक्षणे किंवा आजार कमी असतात, पण स्त्रियांमध्ये जास्त आहे कम्पेअर्ड मेल टू फिमेल रेशो. तर 15 ते 45 वयाचा जो वयोगट आहे ह्या स्त्रियांना हा आजार खूप जास्त होतो. इव्हन लहान मुलांना पण होतो. त्याच्यासाठी वेगळे संधिवात तज्ज्ञ किंवा त्यांना पेडियाट्रिक रुमॅटॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. तर हा फक्त वयाने नाही, कुठल्याही वयात होणारा आजार आहे. आणि ह्याला मग लोक हे विचारतात की सर हे टाइम फ्रेम किती वर्ष आजार राहणार का कालावधीसाठी. तर हे लक्षात आणणं खूप गरजेचं आहे की इट इज अ ऑटोइम्युन डिसीज. माझीच रोग प्रतिकारक शक्ती माझ्या शरीराच्या अगेन्स्ट काम करायला लागली आहे. तर ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये म्हणजे काय की आता माझ्या इम्युन सिस्टम आहे आणि ही इम्युन सिस्टम माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. ही इम्युन सिस्टम कोणी माझ्या शरीरातनं काढू शकत नाही किंवा ह्याला खूप कोणी अल्टरही करू शकत नाही. कारण मला साधारणतः संसार रोग जे आहेत जसं ट्युबरक्लोसिस झालं किंवा आजच्या डेटला कोरोना झालं, ह्याच्याशी फाईट करण्यासाठी मला इम्युन सिस्टम इज खूप रिक्वायर्ड आहे. तर माझी ही इम्युन सिस्टम कोणी काढू शकत नाही किंवा कोणी याला खूप अल्टर करू शकत नाही. म्हणून हा आजार जवळपास लांब चालणारा आहे किंवा तुम्ही लाईफ लॉंग डिसीज जसं डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर झालं, थायरॉइडचे प्रॉब्लेम झाले, तसं ह्या आजार तुम्ही कन्सिडर करू शकतात किंवा त्या श्रेणीत तुम्ही या आजाराला ठेवू शकता. इट्स अ लाईफ लॉंग डिसीज वेअर यू हॅव टू बी ऑन अ प्रॉपर ट्रीटमेंट. जर सुरुवातीलाच ह्या आजाराची तुम्ही लक्षणं निर्देशात आणली किंवा तुम्ही रुमॅटॉलॉजिस्ट किंवा संधिवात तज्ज्ञाकडे लवकरात लवकर पोहोचले आणि ह्याची ट्रीटमेंट जर स्टार्ट झाली तर ह्याला खूप बेटर कंट्रोल मध्ये आणून आम्ही रेमिशन फेज मध्ये याला आणू शकतो. बरोबर. डॉक्टर, संधिवाताची नेमकी लक्षणं काय असतात? संधिवातामध्ये आता ऑस्टिओआर्थरायटिस म्हटलं तर मोर कॉमनली ओल्ड एज पेशंट्स मध्ये जसे वयामानाने सांध्यांचा वापर केल्याने झीज जी झाली त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. तर तुमचे दोन्ही गुडघ्यांचे दुखणं वगैरे होऊ शकतं. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा जो आजार म्हटलं की SLE, सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसिस किंवा कोल्हा आजार जो म्हणतो आपण मराठीमध्ये, तर त्या आजाराचे लक्षणं म्हणजे तुमचे एक सांध्यांना किंवा तसंच दुसऱ्या साईडच्या सांध्यांना सूज येणे, सांधे खूप सकाळी उठल्यानंतर सांधे आकडून राहणे, तुमचे कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास सांधे आकडून राहणे, हे साधारणतः संधिवाताची लक्षणं आहेत. हालचाल केल्यानंतर जे दुखणं वाढतं ते ऑस्टिओआर्थरायटिस. आणि आराम केल्यानंतर किंवा सकाळी झोपेतनं उठल्यानंतर सांधे 45 मिनिटं ते 1 तास आकडून राहणे, सांध्यांना सूज येणे, हे संधिवात. अच्छा. आणि ह्याला कॉमनली रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हटलं जातं. पण काही स्त्रियांमध्ये उन्हात गेल्यानंतर सांधेदुखी तर आहेच, पण उन्हात गेल्यानंतर स्पेशली नाकाच्या इथं लालसरपणा येणे, तोंड कोरडे, डोळे कोरडे पडणं सांधेदुखी बरोबर, किंवा शरीरावर सट्टे येणे, हे सगळे संधिवाताचे लक्षण आहेत. बरं. आणि संधिवात
ते नुसते सांधे इन्व्हॉल्व न होता दुसरे ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व होऊ शकतात, लाईक मोर कॉमनली लंग्स, किडनी, हे इन्व्हॉल्वमेंट होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की का मला सांधेदुखी बरोबर किंवा सांध्यांना सूज येते, त्याच्याबरोबर डोळे किंवा तोंड कोरडं पडतंय का, सारखं तोंड येतंय का, बोट निळी पडतायत का, तर हे लक्षणं तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना सांगणं खूप गरजेचं आहे. तर तो डॉक्टर डायव्हर्ट करू शकतो की हो, ही सगळी जी लक्षणं आहेत हे संधिवाताशी निगडीतच दिसत आहेत आणि तुम्हाला रोमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं किंवा संधिवात तज्ञाला कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. मग डॉक्टर, ही झाली लक्षणं, की ही जर लक्षणं आपल्यामध्ये असतील तर आपल्याला संधिवात झालाय असं त्याचं निदान होऊ शकतं. पण मग संधिवाताची नेमकी कारणं काय आहेत की ज्याच्यामुळे संधिवात होतो? मॅडम, जसं मी सांगितलं की हा आजार ऑटो इम्युन डिसीज आहे, तर आपण ह्याला पिन पॉइंट किंवा असं एक कारण नाही सांगू शकत की ह्याच कारणामुळे तुम्हाला संधिवात होतो. बरं. पण ह्याला आम्ही कलेक्टिव्हली बघतो. जसं काही पेशंट्स असतात की ते म्हणतात की सर, मला 1-2 दिवस ताप आलं होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू माझे सांधे दुखायला चालू झाले आणि सुरुवातीला फक्त दुखणं होतं किंवा सकाळी उठल्यावर मला स्टिफनेस वाटायचं, सांधे आखडून राहायचे, पण आता मला हळूहळू सांध्यांना सूज पण दिसायला लागली. तर मागे इन्फेक्शन जर झालं असेल तुम्हाला, तर तुम्हाला पुढे जाऊन संधिवात होण्याची शक्यता असते. त्याला आम्ही रिएक्टिव्ह अर्थरायटिस असं म्हणतो, किंवा and that reactive arthritis can actually flare into rheumatoid arthritis किंवा SLE या आजारामध्ये तो होऊ शकतो. काही पेशंट्स म्हणतात की सर, मला लूज मोशन झाले होते किंवा मला पास्ट हिस्ट्री ऑफ इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज आहे की ज्याच्यात पोटात सारखे जुलाब होत असतात आणि कधी कधी पेनलेस ब्लड इन स्टूल जातं. तर त्याच्यासाठी आम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला किंवा पोटाच्या विशेषज्ञांना दाखवत होतो. पण आता आम्हाला हे सांधेदुखीचा पण त्रास चालू झाला, म्हणून जे पोटाचे जे विशेषज्ञ होते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, त्यांनी आम्हाला तुम्हाला दाखवायला सांगितले की इट कॅन बी असोसिएटेड विथ HLA-B27 म्हणून एक स्पॉन्डिलोआर्थरोपॅथी किंवा अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस. हा आजार जनरली पोटाच्या आजारांना पण त्रास देतो किंवा आतड्यांना पण सूज देतो. त्यात त्या आजाराची मागं कारणं असतील. किंवा काही फिमेल्स म्हणतात की आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेत होतो आणि काही इनफॅक्ट प्रेग्नन्सीसाठी हार्मोनल ट्रीटमेंट दिली जाते, तर त्याच्यानंतर त्यांना उन्हात गेल्यानंतर रॅश येण्याचं कारण होतं आणि हार्मोनल थेरपी घेतली आणि आज त्यांना SLE किंवा सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसिस हा आजार झाला आणि गायनेकॉलॉजिस्टनी सांगितलं की प्रेग्नन्सी लॉस किंवा प्रेग्नन्सी होत नाही तर ह्याचं पण एक SLE कारण होऊ शकतो. तो यू मीट रुमॅटॉलॉजिस्ट किंवा फॅमिली हिस्ट्री, घरात आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा चुलत्यांना संधिवाताची हिस्ट्री होती किंवा कुठल्याही ऑटो इम्युन डिसीजची हिस्ट्री आहे, तर त्याच्यात हा आजार होण्याची शक्यता असते. अगदी. तर त्यामुळे ही सगळी कारणं आहेत संधिवात होण्याची. मग डॉक्टर, संधिवात आहे किंवा आपल्याला संधिवात झालाय, याचं हे संधिवात रोगाचं निदान नेमकं कसं करायचं, की आपल्याला संधिवात झालाय हे त्या रुग्णाला कसं कळणार, त्याचं निदान नेमकं काय आहे ते देखील सांगाल? मॅडम, आता ह्याच्यात पहिल्यांदा पेशंट जो असतो तो एक तुमचे फॅमिली फिजिशियन कडे जातो आणि तो सांगतो की सर, मला सांधेदुखी किंवा सांध्यांचं दुखणं आहे किंवा सांध्यांची सूज आहे. मग तो नॉर्मल बेसिक टेस्ट जसं CBC झालं, कम्प्लीट ब्लड काउंट झालं किंवा ESR, CRP हे सगळे तो करतो. त्याच्यानंतर त्याला वाटतं की हे संधिवाताची सूज येते किंवा सांधेदुखी आहे, तर ते डॉक्टर्स डायरेक्टली रुमॅटॉलॉजिस्ट कडे पाठवतात किंवा फिजिशियन, कन्सल्टंट फिजिशियन्स कडे पाठवतात आणि त्याच्यात मग पुढचे तुमची लक्षणं काय आहेत त्या हिशोबाने इन्व्हेस्टिगेशन्स करायला चालू करतात. जसं रुमॅटॉइड अर्थरायटिस झालं तर त्याच्यासाठी रुमॅटॉइड फॅक्टर हे केलं जातं किंवा अँटी-CCP अँटीबॉडीज हे रक्ताचे रिपोर्ट्स केले जातात. किंवा SLE सारखी लक्षणं असतील तर ANA बाय इम्युनोफ्लोरोसन्स मेथड केलं जातं किंवा अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज ज्याला म्हणतात ते केलं जातं. एक्सरेज केले जातात काही सांध्यांचे किंवा एक जॉईंट जर
इन्व्हॉल्व्ह होत असेल तर MRI किंवा CT स्कॅन केलं जातं. हम्म. कारण इन्फेक्शन मुळे पण एखाद्या सांध्याला पर्टिक्युलरली त्रास येऊ शकतो. हम्म. तर त्या आजारामध्ये आपण MRI किंवा CT स्कॅन करतो आणि इन्फेक्टिव्ह कॉज तर नाही आहे हे रूल आउट करतो. हम्म. तर तसं ते लक्षणं लक्षात घेऊन त्या हिशोबाने त्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करायला प्रयत्न करतो. हम्म. तर प्रेक्षक हो, संधिवात या आजाराविषयी आपण चर्चा करत आहोत आणि या विषयावरती डॉक्टर जोशी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि संधिवात या आजाराविषयी आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टर जोशी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा चर्चेला आपण सुरुवात करूयात आणि तुमच्या मनातले प्रश्न पुन्हा एकदा डॉक्टरांना विचारूयात, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. मग डॉक्टर, जेव्हा निदान होतं की आता या व्यक्तीला, या रुग्णाला संधिवात आहे, मग नेमका उपचार पद्धती कशी सुरू होते? कोणकोणते उपचार आहेत या संधिवातावरती? मॅडम, कॉमनली जर फॅमिली फिजिशियन्स कडे पेशंट सुरुवातीला जातो तेव्हा त्यांना पेन किलर्स किंवा NSAIDs, ज्यांना नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग म्हटलं जातं, ते स्टार्ट होतं. आता काही पेशंट्स असतात ज्यांना 2 दिवसाचा ताप आलं होतं पण त्यांना सांधेदुखी आली, पण त्यांना सूज नाहीये, तर इनिशियली NSAIDs देऊन ते खूप चांगलं कंट्रोलमध्ये करता येतं आणि त्याच्यानंतर कदाचित त्यांना लांब पर्यंत औषधांची गरजही लागत नाही. पण ह्याच्यातनं जी पेशंट्स आहेत ज्यांना ते घेतल्यानंतर पण औषधं घेताना त्यांना NSAIDs घेताना किंवा पेन किलर देताना त्यांना बरं वाटत होतं, पण बंद केलं की आता सांधेदुखी वाढतंय किंवा सांध्यांना सूज येत, तेव्हा त्यांना रुमॅटॉलॉजिस्ट कडे पाठवून आम्ही त्यांना पाठवलं जातं. आणि जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही ते बघतो आणि त्या हिशोबाने DMARDs, दॅट इज डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स, जसं मिथोट्रेक्झेट झालं, सल्फासॅलाझिन झालं, लेफोनामाइड झालं किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन झालं, त्याच्याबरोबर NSAIDs झाले, हे कॉम्बिनेशन्स ऑफ ड्रग आम्ही बघतो. आणि आजाराचं प्रमाण किती आहे सांध्यांना बघून आम्ही जज करतो की कुठला ड्रग, एक ड्रग किंवा 2 ड्रग मॅक्सिमम वरती आम्ही स्टार्ट करतो. अँड देन वी कीप अ रेग्युलर फॉलोअप विथ द पेशंट्स आणि ते ड्रग्सचं मॉनिटरिंग करत असतो की ह्यांचे साईड इफेक्ट्स आपण कसे बघायचे, पेशंट्सला किती डोसेजेस वरती पेशंट इज वेल कंट्रोल्ड. कारण आयुष्यभर आपण पेन किलर्स किंवा NSAIDs नाही घेऊ शकत, पण हे जे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक जे ड्रग्स आहेत ज्यांना 2 प्रकारे आम्ही बनतो, एक कन्व्हेन्शनल DMARDs आहेत आणि एक बायोलॉजिक्स आहेत किंवा बायोसिमिलर जे ड्रग्स आहेत. हे आता आधुनिक तंत्रयोजना यूज करून हे नवीन मॉलिक्युल्स निर्माण केलेले आहेत जे कन्व्हेन्शनल DMARDs वरती कंट्रोल होत नाही, त्यांना आम्ही बायोलॉजिकल्स किंवा बायोसिमिलर हे ड्रग्स देतो. तर असे हे बास्केट ऑफ ड्रग आहे आजच्या काळात आपल्याकडे आणि भरपूर संशोधन पण याच्यावरती झालेलं आहे. तर आम्ही हे आजपासून तुम्ही 20, 30 किंवा 40 वर्ष अगोदर बघितलं तर एवढे DMARDs किंवा बायोलॉजिकल्स आपल्याकडे नव्हते, पण आजच्या डेटमध्ये हे बायोलॉजिकल्स आणि DMARDs खूप चांगले रिझल्ट्स देत आहेत. आणि ह्याला आम्ही ट्रीट टू टार्गेट हे आम्ही त्यांचं ट्रीट टू टार्गेट हे आणून पेशंटला लवकरात लवकर रेमिशन फेज मध्ये कसं आणता येईल ह्याच्यावरती वर्कआउट, की पेशंट लॉंग रेमिशन फेज मध्ये राहतो आणि त्याला दुखणं वगैरे काही राहत नाही, मिनिमम ड्रग्स वरती पेशंट्सला बेस्ट रिझल्ट्स भेटतात. पण अर्लिएस्ट रीच टू अ रुमॅटॉलॉजिस्ट किंवा संधिवात तज्ञ हे खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी. म्हणजे डॉक्टर, हे झालं औषधांविषयी, की औषधांच्या माध्यमातून आपण संधिवाताला कसं नियंत्रणात ठेवू शकतो आणि संधिवातावर कशा पद्धतीनं मात करू शकतो. पण ड्रग्स शिवाय, म्हणजे खरं तर औषधांशिवाय आणखीन काही उपाय करू शकतात का ते रुग्ण ज्यांना संधिवात आहे? मॅडम, हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेव्हा पण रुमॅटॉलॉजिस्टच्या केबिन मध्ये किंवा तज्ञाच्या केबिन मध्ये जातात तर ऍक्च्युली इट्स अ ह्युमन टेंडन्सी की आपण सगळे फक्त डॉक्टरांच्या औषधांबद्दल लक्ष ठेवतो की डॉक्टरांनी आपल्याला औषधं काय देतोय किंवा डॉक्टर आपल्याला काय सांगतोय औषधांबद्दल, ह्याच्याचकडे लक्ष असतं.
पण तितकंच महत्वाचं तो तुम्हाला सांगत असतो की नुसती औषधं नाही, औषधांबरोबर व्यायाम करणंही बरोबर. खूप गरजेचं आहे. हं. सो फिजिओथेरपी किंवा रुमॅटॉलॉजिस्ट हे दोघंही तुम्हाला गाईड करत असतात की कुठल्या प्रकारचे तुम्ही व्यायाम केले पाहिजे. अ, व्यायामाबरोबर स्विमिंग ही केली पाहिजे, हे हं. तुम्हाला तो सांगत असतो. पण ॲज अ ह्युमन टेंडन्सी आपण सगळे फक्त त्याच्या औषधांकडे लक्ष देत असतो किंवा आपण डॉक्टरांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे डॉक्टर आणि औषधं. हं. पण डॉक्टरांचं पूर्ण लक्ष तुमचे फक्त ट्रीटमेंट नाही, तो तुमच्या ओव्हरऑल हेल्थकडे बघत असतो की तुम्ही जर एक्सरसाइज केलं, हं. रेग्युलर फिजिओथेरपी जर केली तर तुम्हाला काय फायदे होऊ शकतात. हं. तर मी तुम्हाला सोपंसं उदाहरण देईन की इफ आय वॉन्ट टू क्लॅप, आय हं. हॅव टू क्लॅप विथ बोथ माय हँड्स. मला येस. दोन्ही हात वापरूनच टाळी वाजेल. हं. तर जेवढं महत्वाची औषध आहे तेवढंच महत्वाचं व्यायाम पण आहे. डॉक्टर, एक महत्त्वाचा सल्ला, एक महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्ही दिलेलं आहे. अनेक रुग्ण ज्यांना संधिवात आहे, ज्यांना संधिवाताचा त्रास होतोय, ते जर ऐकत असतील आणि बघत असतील आपला कार्यक्रम, तर निश्चितच त्यांना खूप फायदा होणार आहे आपल्या मार्गदर्शनाचा. डॉक्टर, याचाच अर्थ की औषधांसोबत व्यायाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण बऱ्याच वेळा असं देखील होतं डॉक्टर की जे पेशंट्स, जे रुग्ण फक्त औषधांवरती अवलंबून आहेत, कदाचित वयोमानामुळे ती तितकी हालचाल करू शकत नसतील शरीराची, तर त्यांना कधी कधी या औषधांची रिॲक्शन पण होते, साईड इफेक्ट्स होतात काही काही औषधांचा. तर त्याबाबत काही मार्गदर्शन कराल का? मॅडम, ह्याच्याबद्दल पण एक म्हणजे लोकांमध्ये खूप असे प्रश्न असतात की सर, ही औषधं आमच्या लिव्हर आणि किडनीला असर करतील किंवा मला ह्या औषधांचे हे साईड इफेक्ट येतील, तर मी काय करायचं किंवा ह्या साईड इफेक्ट्स बद्दल काय. तर सगळ्यात महत्वाचं करणं हे गरजेचं आहे की कुठलाही डॉक्टर तुम्हाला हे सांगणार की औषधं चालू करण्या अगोदर तो लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी आणि सीबीसी हे करणार, त्याच्यानंतर तो औषधं चालू करणार आणि रेग्युलर फॉलोअप मध्ये हे 3 ब्लड टेस्ट तो तुमचे करत राहणार आहे. तर कुठल्याही डॉक्टरांचं हे इंटेन्शन नसेल की माझ्या ह्या औषधांमुळे पेशंटला साईड इफेक्ट व्हावं. पण आपण काय करतो की घाबरतो. आता सोपंसं एक उदाहरण आहे की मी डेली हा रोड क्रॉस करतोय किंवा मी डेली रोडवरती माझी कार किंवा व्हेकलनी जातोय. तर हे आपल्याला माहित आहे की घरातनं निघण्या अगोदर की मी कदाचित ड्रायव्हिंग करताना माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा अचानक कोणी मध्ये येऊ शकतो. तर आपण असं करतो का विचार की घरातनं बाहेर पडलं तर ऍक्सिडेंट होईल, नाही मी घरातच बसून राहणार. तर ह्याला म्हणतात आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं, की आपण कॅल्क्युलेट करतोय रिस्क बेनिफिट रेशो की मला क्रॉस केल्यानंतर माझा फायदा काय किंवा रस्ता क्रॉस माझं नुकसान काय. तसंच औषधांबद्दल की औषधं घेताना मला साईड इफेक्ट आहे, तर तो डॉक्टर तुम्हाला सांगतोय की हे औषधं घेताना तुम्हाला हे त्रास होऊ शकतो, म्हणून आपण फॉलोअप मध्ये हे ब्लड टेस्ट करणार आणि ब्लड टेस्ट करताना मी बघणार की तुम्हाला साईड इफेक्ट येत आहेत का नाही येत आहेत. तर साधारणतः जर तुम्ही ब्रॉड बेसिसवर आम्ही रेग्युलर जे पेशंट्स फॉलोअप करतात, तर 1000 मध्ये एखाद्या पेशंटला व्हेरी माइल्ड साईड इफेक्ट येतात आणि ते रेग्युलर फॉलोअप मध्ये असल्यामुळे आम्हाला लगेच ती औषधं कसं स्विच करायची आहेत किंवा काय ऍडिशनल ड्रग्ज द्यायचे आहेत की ते साईड इफेक्ट परत झिरो व्हावे, औषधं बंद करायची गरज लागणार नाही आणि पेशंटला साईड इफेक्ट्स पण येणार नाही. तर हे आम्ही रेग्युलर फॉलोअप मध्ये मॉनिटरिंग करत असतो. म्हणून अजिबात औषधांची घाबरण्याची गरज नाहीये पेशंट्सला, कारण यू आर ऑन अ रेग्युलर. आता पेशंट्सला कोणाला साईड इफेक्ट येतात की डॉक्टरांनी 3 महिने किंवा 4 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर तुम्हाला फॉलोअप करायला सांगितलं होतं, पण तुम्ही फॉलोअप नाही केला, स्वतःहून औषधं खात राहील, तर तेव्हा साईड इफेक्ट येण्याचे चान्सेस असतात. कारण आम्ही बघत असतो की पेशंट्सला आम्ही हे फॉलोअप केलं होतं तेव्हा तुमचे लिव्हर किंवा किडनी किंवा सीबीसी वरती काय रिपोर्ट्स होते. तर आम्ही त्या पेशंट्सला एक आमच्या नॉलेज अनुसार पेशंटला फॉलोअप डिसाईड करत असतो की पेशंटनी 2 महिन्यात आलं चालेल का, 3 महिन्यात आलं तरी चालेल का. जर तुम्ही हा रेग्युलर फॉलोअप तुमच्या रुमॅटॉलॉजिस्ट बरोबर ठेवला किंवा संधिवात तज्ञ बरोबर ठेवला, तर तुम्हाला तो डॉक्टर साईड इफेक्ट येऊन देणार नाही किंवा व्हेरी मिनिमल साईड इफेक्ट्स वरती तो रिव्हर्स करेल. पण तुम्ही जाऊन खात बसले औषधं, डॉक्टरांबरोबर फॉलोअप नाही ठेवला, तुम्ही 6 महिने किंवा वर्षभरानंतर आले, तर तेव्हा तुमचा तो डॉक्टर तुम्हाला हेल्प करेल की
साईड इफेक्ट झिरो व्हावे किंवा पूर्णपणे नाहीसे व्हावे, पण तेव्हा थोडीशी डिफिकल्टी जाते. बट अदरवाईज असे मेजर साईड इफेक्ट्स येत नाही. बट माझं प्रेक्षकांना हेच विनंती राहणार की तुम्ही तुमच्या डॉक्टरांबरोबर बोलत राहा, त्यांच्याबरोबर रेग्युलर फॉलोअप ठेवा. तुम्ही तुमची फिजिओथेरपी डॉक्टरांनी जशी डिसाईड केली आहे, जशी सांगितली आहे, ते फिजिओथेरपी रेग्युलरली तुम्ही स्वतःहून घरी करत राहा, तर तुम्हाला साईड इफेक्ट येणार नाही, आजार पूर्णपणे नियंत्रणात राहणार आणि यू विल बी लिडिंग अ व्हेरी हेल्दी लाईफ. अगदी सगळ्यांचं एम एकच आहे किंवा तुमचं आणि माझं पण एम एकच आहे की मी मरूसपर्यंत माझे काम मी स्वतः करत राहिले पाहिजे. माझे सांधे मी अंथरुणात झोपून नाही राहिलो पाहिजे किंवा मी कुणावरती अवलंबून नाही राहिलो पाहिजे, मी स्वावलंबी राहिलो पाहिजे. सो यू हॅव टू बी ऑन रेग्युलर फॉलोअप विथ द डॉक्टर अँड औषधं घेणं तितकंच महत्वाचं आहे. औषधांच्या साईड इफेक्टला घाबरून आणि व्यायाम करत राहा. अगदी. डॉक्टर मनोहर जोशी, आपण संधिवात या आजाराविषयी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आणि महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. संधिवात असलेल्या रुग्णांचा दिनक्रम कसा असावा, त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी आणि सतत डॉक्टरांच्या टचमध्ये असायला हवं. डॉक्टरांनी दिलेले मार्गदर्शनपर सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर संधिवाताचा तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही आणि निश्चितच डॉक्टर जे जे मार्गदर्शन करतील त्यानुसारच तुम्हाला औषधे घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला साईड इफेक्ट देखील होणार नाहीत. डॉक्टर, खूप खूप छान, खरं तर खूप खूप धन्यवाद आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि यासोबतच आमच्या टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या विषयासह आणि नवीन मार्गदर्शकासह पुन्हा भेटणार आहोत. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम.